हा आपला मित्र भेटलेला आहे आणि वेगवेगळ्या कॉलेजमधल्या वेगवेगळ्या पुरी पण भरपूर आलेल्या कर्जबाजारी व्हायचं काम आहे. काहीच बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पुस्तकं. तो इथं खूप साऱ्या कॉलेजच्या मुली पण आलेल्या आहेत. सो पुस्तकांना साहित्य बोलतात हे मला आत्ता कळालं. आलू के पराठे खायचेत जिथं माझं अर्ध आयुष्य जाणार आहे. ओके सो गाईज हे बघा मी सायकल चालवते आता. हे बघू शकता तुम्ही जिमच्या पुढंच बार आहे. म्हणजे वर्कआउट झालीकडे आहे. ओके सो गाईज वर्कआउट कम्प्लीट केलेलं आहे मी आता. तर चाललो आहे घरी. थांबा कॅमेरा एकदा क्लीन करू दे व्यवस्थित. आता वर्कआउट कम्प्लीट केला आहे. चाललो आहे मी घरी. तर तो घरी आणि मग बघू पुढचा कसं काय सीन. आज पार्टनर काय आमचा जिममध्ये आलाच नव्हता. एकटाच वर्कआउट केला आहे त्यामुळं काही हे नाही. पण शोल्डर एक नुसता शोल्डरच मारला पण हेवी शोल्डरचा वर्कआउट केला. जास्त व्हिडिओ काय कॅप्चर नाही केला कारण की जिममध्ये फक्त मी जिमच करत असतो. मध्ये जरा वेळ भेटला तर छोट्या क्लिप घेतो. बाकी जास्त वेळ मोबाईल यूज नाही करत जिममध्ये. सो बघू आता भेटू डायरेक्ट. सो हाय गाईज वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका खतरनाकवाल्या व्लॉगमध्ये. तर भावांनो आता मी काय करतो आहे बघायचे का तुम्हाला. हे शूजची लेस बांधायची. हे लय मोठा टास्क आहे. मला शूज घालायला तर लय आवडतं पण ते शूजचे लेस वगैरे घालायला मला लय कंटाळा येतो. नको वाटतं. आता हे शूज धुवून 3-4 दिवस झाले पण हे आत्ता कुठं लेस घालायला टाईम भेटला. बघा हे सगळं हातरून मित्रून माझं असंच पडलं आहे. सो ते सगळं घडी वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून डायरेक्ट आपल्या ह्याच्यावर आपल्या डेस्टिनेशनवर जिथं माझं अर्ध आयुष्य जाणार आहे म्हणजे दुकानात. सो चलते आता शॉपमध्ये जातो. पहिला नाश्ता करतो आणि मग शॉपमध्ये जातो. आज नाश्ता करायला लावला आहे मदरला. म्हणलं की आलू के पराठे खायचे आहेत. त्यामुळे आमच्या मम्मीला सांगितलं की मम्मी आमची लगेच झटपट पटापट लगेच बनवायला लागले. सो आता खातो आणि डायरेक्ट जातो शॉपमध्ये. सो आता पहिला हे बुटाची लेस मला लावायची. लय कंटाळा येतो मला. आता मी नाश्ता करतो आहे. आता नाश्ता करू फटाफट. बघू शकता मी आज नाश्त्याला खातो आहे आलू के पराठे एकदम मस्तमध्ये. खाऊन आता डायरेक्ट सो गाईज झालं मी आता रेडी. शूज वगैरे पण घालून बघू शकता तुम्ही. सो भेटू आता. चला आता डायरेक्ट जातो शॉपमध्ये आणि मग बघू शॉपमधला कसं काय सीन. चावी कुठे आहे गाडीची. चला जातो आता शॉपवर. बघा आपली गाडी. जाऊ का. ओके काय आता आपण एक टॅटू बनवला आहे ह्या मॅडमच्या हातावर. तुम्हाला दाखवतो. सो असा एक छोटासा नेमचा टॅटू बनवला आहे मॅडमनी त्यांच्या हजबंडचा नेम. तर त्यांना विचारूया आपण त्यांना टॅटू कसा वाटला. मॅडम तुम्हाला टॅटू कसा वाटला. छान वाटलं. ओके हा तुमचा फर्स्ट टॅटू आहे ना. आता मी आणि दादा चाललो आहे आतमध्ये हे साहित्य संमेलन बघायला. तो तुम्हाला पण दाखवत आता तुम्हाला. ओके सो गाईज इकडून आहे एंट्री. बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी. त्या गर्दीतनं वेळ काढत आता आपल्याला कोल्हापूरला गेलो की नाही. बघा एकदम चांगला आणि खतरनाकवाला सेटअप तयार केलेला आहे इथं. नाहीतर आधी सगळी धूळ मिट्टी डस्टच की इथं. पण आता कार्यक्रम आहे त्यामुळं चांगला सेटअप तयार केलेला आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा स्टॉल आणि प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं अशी
आहेत. सो पुस्तकांना साहित्य बोलतात हे मला आत्ता कळालं. आपल्याला जर आपल्यासाठी एखादं चांगलं कोणतं पुस्तक वाचण्यासाठी जर मला भेटलं तर मी नक्की घेणार आहे. आणि मी कोणतं पुस्तक घेणार आहे हे पण तुम्हाला पण नक्की सांगतो. शाळेत कधी वाचनाची आवड नव्हती. आता एखादं पुस्तक घेऊन चांगलं ज्यात आपल्याला चांगलं काहीतरी शिकायला वाचायला भेटेल असं एखादं पुस्तक आपण घेऊ. भरपूर पुस्तक आहे तिथं. त्यातलं आपल्याला कोणतं घेता येते ते बघूयात. दाखवलं का नाही पिक्चरमध्ये अजित डोवाल ना आता धुरंधरमध्ये. हां बरं बरं दाखवलं आर माधवन. ओके ओके. सो धुरंधरमधील आर माधवनचा रोल आर माधवनने ज्याचा रोल केलेला ते आहेत हे अजित डोवाल. एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी. सो इथं खूप साऱ्या कॉलेजच्या मुली पण आलेल्या आहेत. गाईज बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पुस्तकं. मी आता पुस्तकांची नावं सांगत बसलो तर भरपूर पुस्तकं आहेत तिथं. लाखो पुस्तकं असतात. म्हणजे मोजता नाही येणार एवढी पुस्तकं आहेत. अख्खं नुसतं पुस्तकच भरतं. आपलं त्यात पुस्तकातलं आपलं एवढं ज्ञान नाही त्यामुळं फक्त नुसतं पुस्तकांचे पोस्टरच बघत फिरतोय आम्ही. त्यातलं पण एखादं कुठलं पुस्तक आवडलं तर आम्ही घेऊ. मग बघू आता कसं काय विषय चालला आहे. पुस्तकं पण भरपूर आहेत आणि बघू शकता तुम्ही एकदम छान केलेलं आहे नियोजन. साताऱ्यात हे पहिल्यांदाच असं काहीतरी होतं त्यामुळं हे साताऱ्यात पहिल्यांदाच होतं आहे. आणि हे 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. सो इथं एवढी पुस्तकं आहेत ना की बघून डोळे फिरले. म्हणजे भरपूर पुस्तकं आहेत. आता बघू शकता असे प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळे असे स्टॉल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये हे असे 30 इंच त्यांचं नाव बहुतेक तिथे लिहिलं आहे विश्वास पाटील. कोण आहेत मला माहीत नाहीत पण ते सगळ्यांना त्यांचा ॲटोग्राफ देतात म्हणले. ते कोणतरी दिग्गजच असणार आहे. महाकादंबरीकार. ओके. सो ते महाकादंबरीकार आहेत विश्वास पाटील. सो बघू शकता तुम्ही त्यांना पण. तर साहित्य संमेलन साताऱ्यात झाल्यामुळं जेवढे पण लोक इथं बघायला आले त्यांच्यातले थोड्या लोकांना तरी वाचनाची आवड निर्माण होईल. पण चांगलीच गोष्ट आहे. आम्हाला पण आहे पण आता बघू जायचं. सो गाईज आता आम्ही आतून सगळं बघून आलेलं आहे. नुसता बघून आलो. पुस्तक काय कुठलं घ्यायचं काय घ्यायचं आम्हाला काय कळलं नाही. सगळ्या पुस्तकांची काय म्हणतात त्याला कवर तर चांगली होती. त्यातलं नक्की घ्यायचं कोणतं हे आम्हाला कळत नव्हतं त्यामुळं आम्ही काय घेतलं नाही. पण एखादं नीट व्यवस्थित अभ्यास करून त्यातला कोणती चांगली पुस्तकं आहेत ते घेऊन आम्ही ते वाचू. आता ह्यातलं सगळं पुस्तकं घ्यायचं म्हटलं तर मग कर्जबाजारी व्हायचं काम आहे. आलो भारी वाटलं आतमध्ये. पुस्तकं पण भरपूर बघितली आणि वेगवेगळ्या कॉलेजमधल्या वेगवेगळ्या पोरी पण भरपूर आलेल्या. नुसता सीझनच सीझन होता. ह्यातली भरपूर पोरं नुसता पुस्तक बघायच्या नावाखाली सीझन मारायला आलेले. बघू शकता तुम्ही. मस्त एकदम हा असा एकदम छान आणि सुंदर सेटअप केलेला आहे साताऱ्यामध्ये असं काहीतरी होतं हे पण चांगली गोष्ट आहे. अशात नवीन उपक्रम साताऱ्यामध्ये आले तर माणसांना नवीन अनुभव पण होतील. हे साहित्य संमेलन भरवले जे 1000 लोक 2000 लोक येतील त्यातले 10-15 लोकांना जरी वाचनाची आवड निर्माण झाली तरी चांगलीच गोष्ट आहे. साताऱ्यात अशा नवीन गोष्टी होतात चांगलीच गोष्ट. हे बघू शकता तुम्ही फुल एकदम चकाचक करून टाकलेलं आहे. कार्यक्रम आहे त्यामुळं पण कार्यक्रम नसताना पण ह्याच्याकडे जरा लक्ष द्यावं ही असं वाटतंय मला. पण ठीक आहे चलो आता आम्ही चाललो आहे शॉपवरती. आमचा टाईम समाप्त झाला आहे. काहीच ह्या साईडला पण आहे बहुतेक आम्हाला माहीत नव्हतं तर आम्ही जातो. बघू शकता तुम्ही चित्र किती सुंदर काढलेलं आहे. डॉक्टर अरुण आढे
सो हे चित्र बघा किती सुंदर काढले, पण खाली आर्टिस्टचं नावच नाही लिहिलं. ज्या आर्टिस्टनं काम केलं त्या आर्टिस्टला शाउटआउट तर भेटलाच पाहिजे ना. त्या आर्टिस्टचं पण नाव लिहायला पाहिजे होतं तिथं. कार्यक्रम जरी असला तरी त्या आर्टिस्टनं त्याचं काम केलं आहे तर त्याचं नाव पण तिथं लिहायला पाहिजे होतं. सो ठीक आहे, आता काय त्याची कला पण लोकांना कळू देत ना कोणी बनवले. प्रत्येक पुस्तकाच्या पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं किंवा पुस्तक ज्यांनी लिहिले त्यांची नाव आहेत, म्हणजे चित्र काढले त्याचं नाव का नाही लिहिलं. हे दुसरा मंडप आहे. इथं काय माहिती काय इकडे खाद्यपदार्थ स्टॉल. ओके, सो गाईज इकडं खाद्यपदार्थ स्टॉल आहे, जे की पण खाद्यपदार्थ स्टॉलमध्येच आपल्याला सीझन भेटेल. सो गाईज बघू शकता तुम्ही किती छान आईला घेऊन फोटो काढते. येस, अरे तर थँक्यू बाबा. कुठला आहेस तू? किधर काय सोलापुर का है क्या? इधर काय को ये देखने के लिए आया क्या? स्क्रीन है मेरी. ओके ओके, अंदर स्क्रीन आहे. ओके चलो आता. क्या नाम है? ओके, सो गाईज आपल्याला हा आपला मित्र भेटलेला आहे. सो बघू शकता चा भाऊ काहीतरी करतोय. मी बाहेर पडलेलो आहे, भरपूर गर्दी होती. तर निघाल्यात आम्ही आमच्या शॉपकडं, जे की आमची तिकडे जाणं आम्हाला महत्त्वाचं आहे. शॉप बंद करून आलो आहे आम्ही. आता शॉपमध्ये पोचलं पाहिजे. हे शॉपमध्ये जाणं आपलं पहिलं काम आहे. हे काय असं शो वगैरे काय वगैरे हे होतं जातात. आता संध्याकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा पण आहे. तो तिकडं जायला आम्हाला भेटलं तर नक्की जाणार आहे. तुम्हाला पण दाखवतो मग तिथला सगळा. आतमध्ये होतं एकदम वातावरण एकदम छान होतं. एकदम डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यातून म्हणजे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जे प्रकाशन हे असतात संस्था ते सगळे आले होते. वेगवेगळे त्यांचे प्रत्येकाचे एक स्टॉल होते. सो त्यात प्रत्येकाचे म्हणजे पुस्तक होते, भरपूर पुस्तकं होती. पुस्तकं बघून पण भारी वाटलं. त्यातलं कोणतं घेतलं नाही आम्ही, पण ठीक आहे, काय विषय नाही. आणि आतमध्ये नुसता फुल सीझनच ह्या कॉलेजच्या पुरी त्या कॉलेजच्या पुरी नुसतं सीझन. आम्ही फक्त पुस्तकं बघायला गेलेलो ना की सीझन मारायला. ओके चलो. दोन नंबर दादा बोल. सो गाईज मी आलोय महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला. तोपर्यंत मी माझा ब्लॉग बघा. बोल.